भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने जोरदार मोर्चे बांधायला सुरुवात केली आहे। भंडाऱ्यामध्ये आता भाजपची मोर्चे बांधणी अगदी युद्ध काळामध्ये सुरू असल्यासारखी पाहायला मिळते। पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर लक्ष्मी सभागृहामध्ये मतदारांची बैठक घेतली। बैठकीमध्ये निवडणुकी संदर्भात रणनीतीवर चर्चाही केली गेली आणि त्यानंतर सगळ्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन केलं आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नागपूरकडे रवाना केलं गेलंय। निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची एकजूट कायम ठेवण्यावर आता भाजपचा भर आहे असं या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे। जिल्ह्यातली राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता बातमी आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवरून महायुतीमध्ये आपल्या मुलासाठी खेचून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी ठरले आणि याच जागेवरनं अनिकेत तटकरेंनी रत्नागिरीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अनिकेत तटकरेंसोबत सुनील तटकरे, शिवसेनेचे उदय सामंत, भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा उपस्थित होते। मात्र यावेळी भरत गोगावले आणि महेंद्र दळवींची अनुपस्थिती दिसली। विशेष म्हणजे तटकरेंचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा यावेळी या ठिकाणी उपस्थित होते। 100% आलबेल महायुतीमध्ये होतं। फक्त एवढंच होतं की फॉर्म्युला काय असावा। फॉर्म्युला हाच झाला की सीटिंग गेटिंग हे महत्त्वाचं झालं आणि ज्या सीट सीटिंग गेटिंग नाही आहे किंवा ज्या सीट ओपन्स आहे त्या सीटमध्ये त्या मतदारसंघाची सर्वात जास्त सदस्य संख्या कोणाकडे आहे, मतदारसंख्या कोणाकडे आहे या आधारावर संभाजीनगरचा निर्णय झाला, या आधारावर इतर निर्णय झाले आणि त्यामुळे ते सर्वांना मान्यच होतं। नाही, अर्ज भरलेला आहे परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। शिंदेंनी महायुती धर्म पाळायचं आवाहन केलं, राष्ट्रवादीला साथ द्यायचीही सूचना दिली, आपल्या नेत्यांना दिली। मात्र महेंद्र दळवींनी जुईली, त्यांची मुलगी जुईली आता अर्ज मागे घेणार का याबाबत स्पष्ट बोलायला नकारच दिलाय। पाहूया। आम्ही परवा जाऊन तुम्ही बघितलं की सगळ्या मीडिया समोर आम्ही अर्ज दाखल केलाय। तो आमचा अधिकार निश्चित आहे, कारण शिवसेना दिला जनाधार आहे। कदाचित उद्या बरेचसे चिरंजीव देखील भरतील। ही प्रक्रिया आहे। उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येक जण इच्छेप्रमाणे आपला तो फॉर्म भरणार आहे। पण 2 आणि 3 तारखेला मग महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याच्यामध्ये संवाद चर्चा होऊन मग कुठली सीट कोणाला द्यायची आहे ही चर्चा झाल्यानंतर उमेदवारी फायनल होईल। पण आज काही लोक उगाच कपाळाला बाशी म्हणून सांगतात की आम्हाला उमेदवारी मिळाली, असं अजिबात नाही आहे। याची प्रक्रिया सुरू आहे। जोपर्यंत 4 तारखेपर्यंत